आज संपूर्ण देशभरामध्ये रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। रामनवमी निमित्त गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव आणि आमगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मांडोदेवी देवस्थान येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 135 जोडपी विवाहबद्ध करण्यात आली। गेल्या 33 वर्षांपासून सूर्यदेव मांडोदेवी देवस्थान समितीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत 3000च्या वर जोडप्यांची विवाह समितीच्या वतीने लावलेली आहेत। आतापर्यंत 3000च्या वर जोडप्यांचा विवाह समितीच्या वतीने लावला। इतकेच नव्हे तर प्रत्येक जोडप्यांना या समितीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंसह भांडे सुद्धा दिले जातात। या समितीच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने या समितीला सन्मानित करण्यात आले। आज इथे मांडोदेवी देवस्थानामध्ये देवस्थान कमिटी आणि आमदार विनोदजी अग्रवालच्या माध्यमातून 135 जोडप्यांचं सर्व जातीय जोडप्यांचं इथे सामूहिक विवाहामध्ये आज सोहळा झाले पाहिजे। राज्य शासनाने या सामूहिक विवाहाला प्रोत्साहन देत असते। अनेक योजना या सगळ्या सामूहिक विवाह कार्यक्रमाकरता राज्य शासनाच्या आहे। निश्चित या प्रकारच्या सर्वीकडे या इतक्या मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे ही सरकारची मानसिकता आहे, आमची मानसिकता आहे। निश्चितच एक चांगला उपक्रम विनोदजी अग्रवालच्या माध्यमातून झाला म्हणून मी इथे आज उपस्थित दर्शवली होती। वक्फ बोर्डवर आता सध्या किती वर्षापासून या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो? यावर्षी किती जोडपे विवाहबद्ध झालेली आहेत? संपूर्ण मध्य भारतामध्ये सर्वात प्रथम आजच्या 33 वर्षापूर्वी श्री सूर्यदेव मांडोदेवी देवस्थान समितीच्या वतीने सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। हा 33वा वर्ष आहे आणि आज 137 नवदंपत्य आज नवीन जीवनामध्ये त्यांच्या या ठिकाणी सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी ज्या सर्वांचे सहकार्य लाभले त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो। सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। जीवनोपयोगी साहित्य आपण त्यांना वितरित करतो या विवाह सोहळ्यादरम्यान? त्यांना जीवनोपयोगी एक तर मंगळसूत्र, त्यांचे सर्व वस्त्र, भांडे, पंखे वगैरे असे म्हणजे मिळून जे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी वस्तू असतात अशा वस्तू त्यांना या समितीच्या वतीने त्यांना सप्रेम भेट दिली जाते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आम्ही आकारत नाही आणि अशा प्रकारे मोफत गरीबातल्या गरीब माणसाचे त्यांना त्यांचा वेळ वाचावा, पैसा वाचावा याकरता सातत्याने हा उपक्रम दिवसेंदिवस आपण पाहतो की जोडप्यांची संख्या वाढत आहे आणि एक निश्चितपणे चांगला उपक्रम आज समितीच्या माध्यमातून होत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।